चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण गेल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जतीन, जो आपण पाहिला अमोल टीमचा. चांगली गोलंदाजी चांगली नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. जॉईन होतोय मी देखील. जतीन, जास्त काही विचारणार नाही, तुला देखील मॅच खेळताना कसं वाटलं? खूप चांगलं वाटतं खेळून आणि ऑर्गनायझर खूप चांगला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मिळते. पहिल्याच मॅचमध्ये विचार केला तर कामगार चषक आतापर्यंत तू किती वेळा खेळला आहे? ही फर्स्ट टाइम माझी मॅच आहे. कसं आणि फर्स्ट टाइम खेळताना हे आयोजन नियोजन आणि तुमच्या टीमबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. टीमने खूप सपोर्ट केला आणि चांगले खेळला. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण निऑन टीम, जिथे आपण मॅन ऑफ द मॅच निऑन टीमची. चेतन पाटील, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, या. तन्मय, या. अभिनंदन तन्मय. खूप चांगली या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अशा पद्धतीचे मॅच या टुर्नामेंटची खऱ्या अर्थाने क्वालिटी वाढवते असं मी म्हणेन. कारण की जिथे आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. तुला देखील खूप प्रेशर असेल, परंतु तो प्रेशर तू कसा हँडल केला? पहिल्यांदाच अशी सिच्युएशन माझ्यावर आली, पण थोडंफार प्रेशर तर होताच. पण काही मागच्या मॅच आठवत होतो की तिकडे खराब बॉलिंग पडत होती, म्हणजे काही टुर्नामेंट झाले तिकडे. पण हा टुर्नामेंटमध्ये चान्स भेटला की स्वतःला प्रूव्ह करण्याचा, तो प्रूव्ह करून दाखवला. या टुर्नामेंटमध्ये खेळून तुला कसं वाटते? एक सुंदर असं आयोजन आहे. थोडं म्हणजे असं ह्या पिचवर खेळण्यासाठी कमी संधी भेटते आणि ती संधी भेटली त्यासाठी फार तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. हे होते तन्मय, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, सॉरी गोलंदाजी पाहायला मिळाली, जिथे सेव्ह केल्या धावा 6-5 चेंडूमध्ये आणि तो ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. चला बोलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. कुश सिरॉन आणि इंटिग्री. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय सिरॉन आणि गोलंदाजी ट्रॅकवर इंटिग्री संघाचे गोलंदाज आले. त्याचा फ्रंटलाईन गोलंदाज राकेश स्ट्राईकला आहेत. नॉनस्टॉकिंगकडे पंकज. चला मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा आपण. गोलंदाजीसाठी इंटिग्री संघाचे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. बॉलर्स नेम अथर्व, अथर्व तयार. चला गोलंदाजी स्टार्ट करायची आपण. राकेश घोष आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि घोष यांची खासियत राहिली, ते जास्त लक्ष नेहमी मॅच कडे देत असतात. कमी गोष्ट आणि जास्त लक्ष हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. बोलतो पण अथर्वच्या गोलंदाजीकडे. राकेश वन स्ट्राईक. पुढील चेंडू फुलटॉस आहे. आपण बघताय फुलटॉस करून ड्राईव्ह केले वन साइडला, एकदम कंप्लीट होते. धावसंख्या सिंगलने स्टार्ट झाले. आता पंकज आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळतील. एका बाजूने अथर्व आहेत. इंटिग्री संघाचे एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे मोठी जिम्मेदारी दिली आहे.
तर दुसऱ्या बाजूने आपण बघताय मिस्टर पंकज, पुढील चेंडू हो थोडासा दूरवरून खेळलाय, हलकासा ऑफसाईडला ड्राईव्ह केलं गेलं, शॉट एक्स्ट्रा कव्हर्सला सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 2 वर स्थिर राहील. प्रथम बॅटिंग करताना 15 चेंडूमध्ये कमीत कमीत अबोव 30चं टार्गेट एक चांगलं बॅटल होऊ शकतं. बघूया अथर्व तयार, एक मजबूत बांधा असणारा फलंदाज राकेश, खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू टोला लागतो आणि जातो शॉट मिड ऑफला, सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचले 3. तिसऱ्या वर्षामध्ये कोकोयो कॅम्लिन कामगार ग्रुपचा एक अभूतपूर्व अद्वितीय असा 16. 3 चेंडू 3 धावा. अथर्व यांची सुंदर लेंथ लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी ऑन स्ट्राईकला येते. पंकज उलटा असा उडवला चेंडूला ओव्हर मिड विकेट, नो चान्स ऑन द फील्ड, सँड अँड डिस्पॅच. कम ऑन डीजे. बॅट मध्ये येतोय षटकार. याही वेळेला आपण बघतायत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आहे. षटकाची होते समाप्ती. 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. ऐकूया आपण प्रथमला आणि नेऊया नंतर मैदानाच्या आत. गोलंदाज वैभव, पहिले षटक 10 धावांचा राहिला. एक ब्रिलियंट 7 म्हणता येईल, ड्रीम 7 म्हणता येईल. पंकज आणि राकेश हे दोन्ही फलंदाज आपण बघतायत. वैभव न्यूमान गोलंदाजी ट्रॅक व आजचा कामगार दिवस, महाराष्ट्र दिन आणि त्याचा औचित्य साधत तिसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले. कामगार चषक कोकोयोग कॅम्लिन ग्रुपच्या माध्यमातून ऑन ड्राईव्हच्या रूपानं सिंगल कंप्लीट होते. 11 धावा आणि 3 वर्षांचा प्रवास खूप सुखद राहिलाय. खूप गोड आठवणी आपण उमरोलीच्या मैदानावरती बघितलं, ज्यावेळी आपण या स्पर्धेचं प्रथम आयोजन केलं होतं आणि त्यानंतर वंदे मातरम परनाळीचं ते मैदान, तिथे आपण सुंदर असे मॅचेस बघितल्या. आता मात्र PDDC च्या भव्य प्रांगणामध्ये आपण बघतोय थोडंसं लेट खेळ. चेंडू पडल्यानंतर वेगानं मात्र राकेशकडे येताना दिसला. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या आकार घेताना पोहोचते 12. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच GM सिंटेक्सच्या अगेन थर्मॅक्स TSA. पंकज बॅक टू द डगआउट. माघारी परतताना त्यांची जागा काढण्यासाठी बघूया न्यूमान कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळत आहेत. जिग्नेश. न्यूमान जिग्नेश, जिद्दीनं खेळावं लागेल जिग्नेशला. पहिला धक्का लागलाय. पंकज डगआउट कडे येत आहेत. राकेशच्या सोबतीने जिग्नेश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. दरवर्षी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून संतोषजी पाटील सर असेल, त्यांची संपूर्ण आयोजक कमिटी असेल, आम्हाला मात्र संधी या ठिकाणी देत आहेत. त्यासाठी आम्ही संपूर्ण आयोजक कमिटीचा ऋणी राहणार आहे, कारण चांगली संधी कामगार चषकाच्या माध्यमातून ते आम्हाला उपलब्ध करून देत आहेत. ऑन ड्राईव्ह लॉंगॉनचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये जातो. सिंगल परिपूर्ण झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 ऑन स्कोर कार्ड. आमचे दीप घरात आपल्याला बघायला मिळतात. डिजिटल स्कोरर टेक्निशियन्स आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. सिंगल छी किरण ज्याला म्हटलं जाते. आणि दीपला जर आपण
सातत्याने बघतोय थोडेसे बिझी शेड्यूल असतं त्यांचं, कामामध्ये जास्त व्यस्त हा त्यांचा एक रोजच्या जीवनातील उपक्रम असतो किंवा एक त्यांचं शेड्यूल असते. धावसंख्या पोहोचले 14 षटक संपले, फक्त 4 धावा आलेल्या आहेत. आता 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 14 धावा 15 चेंडूंची. नवीन गोलंदाज झालेले आहेत जगवीर. ओ डाऊन द लेग सम, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा 15 ऑन स्कोर कार्ड. होम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. संपूर्ण टीम खूप चांगली कार्यरत असताना आमचे जे कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत आज, साहिल राऊत आणि सोबतीनं त्यांना मार्गदर्शन करतायत आमचे परममित्र अंकेश. सरावली गावचा हा चमकणारा तारा सध्या आपण बघतायत. याच महिन्यामध्ये लग्न झाल्यानंतर विवाह बंधनामध्ये अडकल्यानंतर आता नवीन इनिंगला सुरुवात झाली आणि आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यांना पुनश्च मी एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. राकेश माघारी परतला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आपण बघताय नवीन बॅटर मुकेश. मुकेश हा सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतो. एका बाजूने 2 परम मित्र कौस्तुभ आणि प्रथम दिसत आहेत. जीवा सकाळची जोडी बघायला मिळते. पुढील चेंडू. ओ यावेळेला मुकेश ऑन साइडला खेळतायत. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय आपला थोडासा दुसऱ्यासाठी येत आहेत मुकेश वेगानं, परंतु काय थ्रो केलाय. थोडेसे लेझी राहिले तिथे आपण बघताय जिज्ञेश आणि फलंदाज बाद. थोडेसे मुकेश नाराज आहेत. की जिद्दीला सांगताय तुम्ही पोहोचायला हवं होतं, परंतु कॉस्मॉस संघ पार्टिसिपेशन ची ट्रॉफी आपण सन्मान चिन्ह देतोय कॉस्मॉस संघाच्या संघनायकांना आणि आम्ही विनंती करतोय पुढील चेंडू ओवेट केलंय आणि त्याच्यानंतर हुक केलंय चेंडूला. फक्त सिंगल रन्सला त्यावेळेला बुक केलंय असं म्हणावं लागेल आणि धावसंख्या पोहोचले 18 वरती. जाऊया कॅमेरामॅन प्लीज यायचे. आपण पाहू शकतो कॉस्मॉस संघ या स्पर्धेत सहभागी सन्मान चिन्ह आपण देऊ इच्छितो. सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं गेलं तर थोडस हार पत्करावी लागली कॉस्मॉसला. आपण बघू शकतो मिस्टर रामोर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान चिन्ह सहभागी संघ जो आपण पाहतोय कॉस्मॉस आपण पाहू शकतोय. थँक्यू सो मच. आपण वाटतोय कॉस्मॉस संघ मिस्टर प्रभाकर आपण पाहू शकतोय सर. खूप चांगला संघ होता या स्पर्धेत आणि कुठेतरी मी म्हणेल कमी पडलाय. काय वाटते संघाबद्दल? आमच्या संघामध्ये ॲक्च्युली 2 बॅट्समन असे बाहेरच गेले आहेत. ते पण जरा उशीर झाला त्यामुळे आम्हाला जे न खेळणार होते त्यांना पण आम्ही घेतला. त्यांना पण आम्हाला चान्स द्यायला लागला. पण त्याने पहिल्यांदा त्याला राऊंड खेळायला लागलेत आणि इथूचं ग्राउंड चांगलं आहे पद्धतीने. जसं जसं वर्ष होत चालले तसं या मंच म्हणजे या कमिटी मेंबरनी चांगलं हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद देईल मी. नक्कीच या स्पर्धेबद्दल आवडलं तुम्हाला या मैदानावर खेळायला? भरपूर आवडलं कारण मस्त असं ग्राउंड पाहिजे. कारण दर वर्षाप्रमाणे बघतो की भरपूर चेंजिंग होत आहे. आणि आत्ताचं हे मला एवढं होतं की भरपूर मला खूप आवडलं कारण असं ग्राउंड पाहिजे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक देतोय पुढच्या वर्षीसाठी आणि पुढच्या वर्षी अधिक ताकदीने अजून भक्तीने आपण या स्पर्धेत उतरा. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय पुढची मॅच. थँक्यू सो मच.
आणि जीतम करत जे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत अगोदरच्या मॅचचे. TSA टीमचे जीतम करत या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि टॉस ही तिथे केला जाईल. TSAच्या विपक्षामध्ये मॅच बघायला मिळणार आहे. GM तुर्ताचं टार्गेट सेट केलंय कुश आम्हाला सांगतायत 20चं. थर्मॅक्स TSAच्या विपक्ष GM असा टॉस होईल आणि भाविन यांना मी विनंती करतो पण टॉस करून घ्या. चला दोन्ही कर्णधार यायचं लवकर टॉस बॉक्स मध्ये. लगेचच तिथे नाणेफेकी केली जाईल. तर गिरतेश घरत यांना विनंती करतो यायचं टॉस साठी. तर आपण बघू शकतो थर्मॅक्स TSA संघाचे कर्णधार आलेले आहेत. कीर्तेश घरत आपण बघू शकतो त्याच्या शुभ हस्ते ते नाणेफेकी केली जाईल. तसंच GM चे कर्णधार इथे आलेले आहेत आपण पाहतोय. KCL टॉस येथे जिंकलेल्या GM संघाने निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलं गेलंय. सेकंड राऊंडच्या मॅचेस आपण पाहतोय आणि आपण पाहिले असतील थर्मॅक्स संघ एक त्यांची देखील आपण मॅच पाहिली असतील. तर तुमचे गेम प्लॅनिंग काय असतील या स्पर्धेत? आपण पाहू शकतो सेकंड राऊंड चालू झाले. थोडंसं नियोजन तुम्ही आखलंच असेल या स्पर्धेतील. या मैदानाचा अनुभव देखील आपण घेतला पहिल्या मॅचमध्ये. आम्ही तर अनुभव घेतलाच आहे. आमचे बॉलरवर आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि मेन अंकेश आहे, प्रथमेश आहे आणि नवनीत आहे आणि हार्दिक आहे. हे मेन आमचे गेम चेंजर आहेत. थँक्यू सर. वळतोय सरांजवळ. सर नाणेफेकी हरलाय, जर जिंकली असती टॉस तर निर्णय काय असता? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. यस, आपण सलग दुसऱ्यांदा टॉस हरतोय. परंतु पहिली मॅच टॉस हरलं होतं, मॅच जिंकली होती. यंदा आपण देखील टॉस हरलाय. परंतु नक्कीच तुमचा प्रयत्न काय असेल या स्पर्धेत? तोच प्रयत्न असेल, पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न असेल. परंतु समोरच्या संघामध्ये सुद्धा अंकेश आहे, धीरज आहे, चांगले खेळाडू आहेत. एक परिपूर्ण संघ आहे, त्यांच्यावर खेळायचं, त्यामुळे थोडंसं दडपण असणारच. थँक्यू सर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतोय. जोडूया पुढच्या मॅचमध्ये. पुढील सामना जो आपल्याला बघायला मिळतोय थर्मॅक्स TSA विरुद्ध GM दरम्यानच पडतोय मैदानाच्या दिशेने. थँक्यू सो मच. दरम्यानच मॅन ऑफ द मॅच साठी देखील यायचं आहे. थर्मॅक्स संघ आपला खेळाडू पाठवायचा आहे. जितम घरत आपण बघू शकतो मॅन ऑफ द मॅच कीर्तेश घरत यांना विनंती करतो पुन्हा एकदा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. तर आपण बघू शकता मॅन ऑफ द मॅच चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण साकारण्यात आले होते थर्मॅक्स TSA संघाकडनं. थांबायचं जितम हेच आहे. सर्वप्रथमतः या स्पर्धेत खेळताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही ही टुर्नामेंट खेळलो होतो. गेल्या वर्षी पन्हाळीला मजा झाली, तिकडे पण आम्ही सेमीफायनलला हरलेले आणि यावर्षी पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच जितम, तू स्वतः बाहेर खेळतो, चांगला खेळ तुझ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. या स्पर्धेमध्ये खेळताना तुला तर नक्कीच थोडंसं वेगळं वाटलं असेल, कारण नवीन संघ आहे, कंपनीचा संघ आहे. आता जर पाहायला गेलं तर पहिला मॅचमध्ये सामनावीर ठरतोय. या स्पर्धेत जर पाहायला गेलं तर नक्कीच पुढच्या मॅचमध्ये कामगिरी तू कशी दाखवशील? नक्कीच मी माझा पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. आपण बघतात 1 2 3 1 विकेट 2 रन्स आणि 3 बॉल. दीप इथे मात्र आम्हाला चांगली अपडेट देतात आमच्यापर्यंत. योगेश आलात नाही मॅन, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज आहेत अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 2 चेंडू आहेत. टार्गेट सेट केलं होतं कुश 20 धावांचं. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावला होता योगेशनं
आणि तोच आता दाखल झालाय. आपण बघतायत अक्षयच्या समोर थोडंसं फील्डची व्यूहरचना चेंज केली जाते. 15 चेंडूंचा खेळ आहे, 20 धावांचं टार्गेट आहे. समोर मागच्या मॅचचे हिरो गोलंदाजीला सामोरे जात आहेत. पहिल्यांदा चेंडू आपण बघतायत, पंचांचा संकेत येतो, इट्स अ वाईड बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड 3 चेंडू 3 धावा वरती पोहोचतोय. 20चं टार्गेट आहे, अजूनही 17ची गरज आहे. आणि या षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार होताना अक्षय. अनसाइडला खेळता चेंडू हवेमध्ये डाऊन दी ग्राउंड बॉल खेळले गेलेत. प्रत्येक चेंडूला फील्ड करेल त्याच्यावर 1 धाव कंप्लीट. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि पोहोचते ती 4 वरती. अंतिम चेंडू असणार आहे, अजूनही 16ची गरज. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 11 बॉल रिमेनिंग अँड 16 रन रिक्वायर्ड टू बॅटल. आपण या ठिकाणी बघतोय अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय. पुढील चेंडू गतीला परिवर्तन करून हलकासा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉल, फलंदाज आउट. विकेट गिरतावा मोझिक बसतावा. न्यूमॅन रोशन. आता येणारे 10 चेंडू आहेत, 10 मध्ये 16 बनवायचे आहेत. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज पंकज. अष्टपैलू खेळाडू आहे पंकज. यशाच्या मागे आपण राकेशला बघतोय आणि समोर फलंदाज आहेत भावेश. 10-16चं इक्वेशन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. गुड बॉल, खूप चांगला स्टार्ट दिलाय. 9 चेंडू 16 धावा. थोडस आता टार्गेट वाढताना दिसतंय. एका बाजूने टाळांचं गजर आणि दुसऱ्या बाजूने थोडस टेन्शन, थोडीशी चिंता. लिटिल ॲक्शस बॅटिंग टीमच्या दिशेने. पंकज पुनश्च दुसरा चेंडू राईट टर्म द विकेट. पण पुढील चेंडू इथे मात्र मिस टाइम शॉट. यस नो टेकन. विकेट इज गॉन. आणखीन एक धक्का लागतो इथे. आठ चेंडू आणि आता 16 धावा. 200चा स्ट्राईक रन बनवायचे आहेत. मागच्या मॅचचे हिरो लवकर बाद होताना आपण बघतायत आणि त्यांची जागा करण्यासाठी येतोय वैभव. नावाप्रमाणे वैभवशाली बॅटिंग. संकटामध्ये संघ सापडला आणि या संकटामध्ये जर बाहेर निघायचं आहे तर गरज आहे ते वैभवला. 1-2 मोठे शॉट. कारण 8 चेंडू नाही, थोडी 7 चेंडू. 8 चेंडू आणि 16ची गरज आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते पंकज कडनं. आल्या अल्टी पलटी. चेंडून मारले सीमारेषेच्या बाहेर. कल्टी. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचले 8. म्हणजे 12 बनवायचे आहेत आणि येणारे चेंडू आहेत ते 7-12. नवीन जुना कुठलाही असो 7-12 भरपूर महत्वाचं आहे सध्याच्या. वैभवनं मात्र आले आपलं ट्रेडमार्क दाखवलंय. 7 चेंडू 12 धावा. एक मोठा शॉट. खऱ्या अर्थाने मॅच पूर्णतः बॅटिंग टीम कडे आणि 2 डॉट बॉल. मॅच पुनश्च डेंजर झोन कडे. मॅच 50-50 आहे. जसं 50-50 बिस्किट असतं ना तसं ही मॅच आहे. कुठल्या दिशेने जाऊ शकते बघूया.
मॅच कशा पद्धतीने पुढे जाते. तयार गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅक व आणि ती फटका फसलाय, सरळ हातामध्ये जाऊन उजळीमध्ये बसलाय. आणखीन एक धक्का, वैभव आले चौकार खेळल्याने पुढच्या चेंडूवर बांधून माघारी परतले सुद्धा. आता 6 चेंडू आणि 12ची गरज. नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये, तनिष. मजबूत बांधा हा डिटर. तनिष दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ताकदवर खेळाडू आहे तनिष. सरपाडा गावाला बिलॉंग करत आहेत तनिष आणि दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सरपाडा म्हटल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू तिथे त्या विभागामध्ये आपण बघतोय. आपण बघतोय दोघांपैकी कोणी जरी षटकार मारला तर अक्षय मॅन फ्रॉम सरपाडा त्यांच्या माध्यमातून 200 ₹200 कॅश प्राइज आहे. ओ जागेतून कडेकडे बॅटला स्विंग केलं होतं, डॉट बॉल आलाय आणि आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 5 मध्ये बनवायचे आता 12. जसं मी म्हटलं होतं की एक षटकाराला बॅटिंग टीम कडे मॅच जाईल. 2 डॉट आले, मॅच फिल्डिंग कडे थोडेसे डेंजर झोन कडे जाईल. मॅच मध्ये थोडासा प्रेशर वाढतोय. जाऊया आपण प्रथम कडे. एक रिफ्रेश सॉन्ग. माणसातला विश्वास कमी झाला आणि दरवाजाचा जन्म झाला आणि त्या विश्वासावर थोडासा आघात झाल्यानंतर टाळ्यात लॉकचा जन्म झालाय. त्याच्यावरती तुम्ही सॉन्ग काढलेलं आहे जे टाळ्याबद्दल वाजवलं होतं. जेव्हा त्या विश्वासावर थोडासा आघात झाला तेव्हा टाळं निर्माण झालं आणि त्याच्यावर आणखीन जेव्हा आघात झाला तेव्हा आता आपण CCTV कॅमेरे बघतो. कोणावरती कोणाचा विश्वास नाही आहे. इथे मात्र ऑन साईडला खेळला गेलाय. एकदम कंप्लीट होते. आता येणारे चेंडू 4 मध्ये बनवायच्या त्या 1-1 11. आम्हाला दीप सांगतायत, आम्हाला कुश सांगतायत की 4 मध्ये 11ची गरज आहे. दोघांचं बाउंडिंग खूप चांगलं आहे. आपण बघतायत 4 चेंडू 11ची गरज. 1 षटकार 1 चौकार. पुढील चेंडू आणि इथे चेंडू खाली राहिलाय. सिंगल कंप्लीट होणार नाहीये. आता 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. न्यूमान गौतम मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गौतम भाऊ जो कुछ करना है भाई आपको ही करना है. गौतमने जर काम केलं उत्तम तर संघ पुढे जाईल. तर आपण थोडासा सिरन ड्रग्स या मॅच मध्ये आपला वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने अग्रेसर होतोय. 3-11 आणि लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत गौतम भाई. गौतमला उत्तम परफॉर्मन्स द्यावा लागेल. एखादा तरी 2 चेंडू मध्ये षटकार चौकार मारला शेवटच्या क्षणामध्ये मॅच जाऊ शकते. बघूया लेफ्ट हँड बॅटर साठी कशी रणनीती. गोलंदाज चला टाइम जास्त जाते आणि ती लास्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. प्रतीक आहे ते नो मिस्टेक. मिस्टेक वाला सॉन्ग प्ले नहीं हो रहा है. पर अच्छी कैच. आता मात्र 2 चेंडू आणि 2 हवाई फायर. एअर स्ट्राईक करावे लागतील. कंपल्सरी चेस असल्या कारणाने
11 धावा म्हणजेच 2 चेंडू 2 हवाई फायर. बघूया गोलंदाज तयार होतात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चकडून ठेवले. पंचांची कॅप आपण बघू शकतात कशी रोल होते. आई आमचा कॅमेरामॅन हा क्षण कैद करतील. हे सांगते की या मैदानामध्ये हवा आहे ना ती राईट हँड बॅटरसाठी अनुकूल आहे. वारा तिथे मारा तर कदाचित षटकार आला तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. 2 मध्ये 11ची गरज आहे. बघूया पहिल्या चेंडूवरती काय घडते. बॅटला खूप चांगलं स्विंग केलं होतं परंतु आता मॅच पूर्णतः फिल्डिंग टीम कडे गेले. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. थर्मॅक्स TSA हार्ड लक आपण बघतायत पराभूत होणारा संघ आहे. थँक्यू.